Hello friends, welcome to आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th क्लास इंग्लिश लेसन नंबर 3.3 स्टॉपिंग बाय वूड ऑन अ सोनी इव्हनिंग या पोयमचा वर्कशॉप। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। चला तर मग पाहूया वर्कशॉप। क्वेश्चन नंबर फर्स्ट, put marks in front of true statement or wrong marks in front of false statement। इथे आपल्याला काही विधाने दिले आहे, ते विधान जर बरोबर असेल तर त्या समोर राईट अशी टिक मार्क करायची आहे आणि रॉंग विधानासमोर रॉंग अशी टिक मार्क करायची आहे। तर पाहूया। A, the speaker stopped to watch rain falling among the tree। झाडामध्ये पडणारा पाऊस पाहण्यासाठी स्पीकर थांबतो। Wrong statement। B, the owner of the wood is known to the speaker। जंगल मालक स्पीकरला ओळखतो। Right statement। C, the horse is worried about the cold and wants to keep going। घोडा थंडीमुळे काळजीत आहे आणि तेथून जाणे इच्छितो। Wrong statement। D, the speaker doesn't emphasize upon the beauty of wood he is passing through। वक्ता जंगलाच्या सौंदर्यावर भर देत नाही, तो तिथून जातो। Wrong statement। Question number 2, find out line or lines from the poem as a proof for the following explanation। इथे आपल्याला खालील गोष्टींचा पुरावा म्हणून कवितेतील ओळी शोधून लिहायच्या आहे। A, there is no one to catch the speaker transforming। Answer, he will not she be stopping her to watch his wool fill up with snow। B, the little horse draw his master's attention। Answer, he gave his harness bell a shake to ask if there is some mistake। C, his horse seemed anxious to keep going। Answer, my little horse must think it queer to stop without a farmhouse near। D, the speaker preferred to stay but is forced to move onward। Answer, but I have promised to keep and smile to go before I sleep। E, the poem is set in the bygone era। Answer, he gave his harness bell a shake। Know that the poem is set in the bygone era। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 आपला इथे कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 3, the poem is believed to have a reference to the poet's life itself। What would the following signify? Choose from the bracket below। कवितेला कवीच्या जीवनाचा संदर्भ आहे असे मानले जाते। खालील गोष्टींचा अर्थ काय असू शकतो हे आपल्याला इथे कंसातून निवडून लिहायचे आहे। A, the speaker journey life। B, snow evening old age। C, lovely deep dark wood resting peace। D, promises duties and responsibility। E, sleep death। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 4, टेल वेदर द राइम स्कीम of the following stanza is right or wrong from the wrong rhyme scheme, give the correct ones। इथे आपल्याला यमक जुळणाऱ्या शब्दांच्या
स्टॅन्झामधील काही जोड्या दिल्या आहेत त्या रॉंग आहे की राईट आहे हे सांगून रॉंग जोड्या दुरुस्त करून लिहायच्या आहे. ए स्टॅन्झा 1 A B A right. B stanza 2 B B C B wrong. It is A B A. C stanza 3 C C D C wrong. It is A B A. D stanza 4 D D E D wrong. It is A A. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 गिव युअर ओन रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. इथे आपल्याला काही शब्द दिले आहेत त्याचे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे. ए हाऊस माउज. बी वाइंड राइंड. सी वुड्स गुड्स. D dark bark. E easy busy. F watch notch. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 हा इथे कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 मॅच द लाइन ऑफ द पोयम विथ देअर फिगर ऑफ स्पीच. इथे आपल्याला ग्रुप ए मध्ये कवितेच्या काही लाईन्स दिल्या आहे त्याची फिगर ऑफ स्पीच ग्रुप बी मध्ये आहे त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. ए whose wool there are I think I know. याची जोडी आहे सी इन्वर्जन. 2 नंबर आहे their woods are lovely dark and deep. A alliteration. 3 and mills to go before I sleep and mills to go before I sleep. याचं फिगर ऑफ स्पीच आहे टी रिपिटिशन. 4 my little horse must think it queer. याचं फिगर ऑफ स्पीच आहे टी पर्सोनिफिकेशन. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Question number 7 match the word give in group A with their meaning in group B. इथे आपल्याला ग्रुप ए मध्ये काही वर्ड्स दिले आहेत त्याचे मीनिंग ग्रुप बी मध्ये आहे त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. ए ग्रुप ए मध्ये आहे फर्स्ट मिस्टेक. सी एरर. सेकंड नंबर डोनी फ्लेक्स. ई soft snow feeling. 3 woods. D jingle. 4 pure. A strange. अशा प्रकारे या जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 complete the following web diagram by adding suitable describing word in the boxes. One is done for you. इथे आपल्याला ही वेब डायग्राम दिली आहे ती कंप्लीट करायची आहे. काइंड कोल्ड हॉट स्ट्रॉंग टर्मी बीटिंग. दुसरी वेब डायग्राम आहे इव्हिनिंग डार्केस्ट प्लेझेंट ग्लोमी लास्ट and every. अशा प्रकारे या वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायच्या होत्या. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 pick out line from the poem that contain imaginary. Write them in your notebook. इथे आपल्याला कवितेतील काही इमॅजिनरी लाईन शोधून नोटबुक मध्ये लिहायच्या आहे. आन्सर फर्स्ट to watch his wood fill up with snow. Second, between the woods and frozen black. 3. The darkest evening of the year. 4. The woods are lovely, dark and deep. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 9 लिहायचा होता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 10. प्रेपर अ सेट ऑफ क्वेश्चन टू इंटरव्ह्यू. मुलाखतीसाठी प्रश्नांचा संच तयार करा. A person who has just returned from a trek in the woods. हे एक व्यक्ती जी नुकतीच जंगलातून ट्रॅक करून परतली आहे, तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही क्वेश्चन बनवायचे आहेत. सो मी अशा प्रकारे हे क्वेश्चन बनवले आहे. तुम्हीही तुमच्या पद्धतीने क्वेश्चन बनवू शकता आणि हा क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट करू शकता. B. A person who has recently scaled Mt. Everest. नुकतंच माउंट एव्हरेस्ट सर केलेली व्यक्ती, तिचा इंटरव्ह्यू घेणारे इथे क्वेश्चन आपल्याला तयार करायची आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने हे क्वेश्चन तयार केले आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही क्वेश्चन बनवू शकता आणि क्वेश्चन नंबर 10B पूर्ण करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, या पोयमचा वर्कशॉप आपल्या इथे कंप्लीट झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.